नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. येत्या 30 एप्रिल 2025ला आलेले आहे अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. अतिशय शुभ आणि महत्त्वाचा हा दिवस आहे. या दिवशी आपण कोणतीही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी करू शकतो. या दिवशी आपण ज्या काही वस्तू खरेदी करत असतो किंवा सोनं खरेदी करत असतो, तर या वस्तू आपल्यासोबत अक्षय काळ असतात आणि त्यामुळे आवर्जून या दिवशी काही वस्तूंची खरेदीही करावी. तर यंदा अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिलला आहे. तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला दान, धर्म, तर्पण विधी, होम हवन व सेवा आपण करत असतो, जी अक्षय काळ आपल्यासोबत असते. आणि अक्षय तृतीया या दिवशी आपल्या पितरांच्या सेवेसाठी देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. यासोबतच भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची देखील सेवा चुकू नये. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी कुबेर पोटली बनवायची आहे. तर अगदी घरच्या घरी ती सिद्ध कशी करावी आणि ती कशा प्रकारे बनवावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी चांगले कर्म तुम्ही करू शकता, जे कायम आपल्यासोबत राहतील. तर या दिवशी आपल्याला एक कुबेर पोटली, लक्ष्मी कुबेर पोटली आपल्याला बनवायची आहे. जी पोटली बनवणार आहे, तर त्या पोटलीचे खूप महत्त्व आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी, आर्थिक प्रगती व्हावी, त्यासाठी आपल्याला ही पोटली बनवायची आहे. आणि ही पोटली आपण कशी बनवावी, ज्यांनी लक्ष्मीपूजनाला ही पोटली बनवली आहे तर तीच उघडून बघायची आहे. आणि त्यामध्ये जे साहित्य आपण ठेवलेलं आहे तर ते खराब झालेलं असेल तर ते तुम्ही परत चेंज करून परत त्यावरती नव्याने सेवा करावी आणि परत तुम्ही ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवावी. तर या पोटलीसाठी काय काय वस्तू लागणार आहे, तर बघा, या पोटलीसाठी आपल्याला लागणार आहे लक्ष्मी कुबेर यंत्र. तर हे एक आपल्याला आणायचं आहे. यासोबतच 5 कमलगट्ट्याचे मणी आपल्याला घ्यायचे आहे, 3 पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहे, यासोबतच 3 चॉकलेटी कवड्या तर या देखील घ्यायच्या आहे, आणि 5 गोमती चक्र घ्यायचे आहे. यासोबतच 5 अखंड फुलासहित लवंगा घ्यायचे आहे. त्यासोबतच 5 लाल गुंजा घ्यायच्या आहे आणि 1 लाल सुपारी घ्यायची आहे. त्यासोबतच 1 हळकुंड घ्यायचं आहे, काळं हळकुंड घ्यायचं आहे, किंवा ते नसेल तर लेकूरवाळा हळकुंड 1 घ्या. आणि या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्या उजव्या हातावर ही प्लेट घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे. तर सेवा या कोणीही करू शकता. सेवा खूप महत्त्वाची आहे आणि यातील एखादी वस्तू जरी तुम्हाला नाही भेटली तरीही तुम्ही सेवा करू शकता, तरीही चालेल. तर सेवा आपल्याला काय करायची आहे, तर बघा, या सर्व वस्तू प्लेटमध्ये ठेवून ती प्लेट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि त्याआधी आपल्या देवघरामध्ये एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. यासोबतच ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. तर आपल्याला सेवा काय करायची आहे, तर बघा, 16 वेळा श्री सूक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे आणि शेवटच्या वेळी म्हणजे 16व्या वेळी फलश्रुती देखील म्हणायची आहे. यासोबतच 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, किंवा 1 वेळा केलं तरीही चालेल. त्यासोबतच 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर या सर्व सेवा आपल्याला एका बैठकीतच करायच्या आहेत आणि या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. सेवा झाल्यानंतर आपल्याला या सर्व वस्तूंवरती हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे. गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे, अगदी साखर ठेवली तरीही चालेल. आणि त्यानंतर या सर्व वस्तू एक लाल पोटलीमध्ये टाकायच्या आहे, किंवा एक लाल वस्त्र घ्यायचं आहे नवीन आणि त्यामध्ये या सर्व वस्तू एकत्र टाकायच्या आहे आणि त्याची पोटली तयार करायची आहे. आणि या वस्तू खराब होऊ नये त्यासाठी तुम्ही 1 कापूरवडी देखील या पोटलीमध्ये टाकू शकता. त्यानंतर वरून परत आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत आहे, सुख शांती नांदत आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे, जो घरामध्ये पैसा आहे तो अखंड चिरकाळ टिकू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे. तुमच्या उद्योगधंद्याच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही ठेवू शकता.
त्यासोबतच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही ही पोटली परत काढून त्या वस्तू त्यामधील साफ करून परत तुम्ही सेवा करून ती परत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर अशी ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी कुबेर पोटली ही तुम्ही अवश्य या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर बनवा आणि तुमच्या घरामध्ये ठेवा. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या अवश्य दूर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.